आज आपली पहिली मॅच आहे, तर तुम्हाला काय वाटते आपला काय परफॉर्मन्स असेल? आणि आम्ही चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. सर्व मुलं प्रफुल्ल तुम्हाला काय वाटते प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही? हो, नक्कीच असणार. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिगरे संघाचा प्रफुल्ल. या बॉलवरती सुद्धा मोठा फटक खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवंय. रतन दळेकनी जज करतायत आणि अखेरकार या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सवयत आपण कमेंट्री बॉक्स मध्ये इथे आपल्यासोबत स्वतःला संघाला डाबाला सावरलं आणि एनसीसी तिगरे संघा सहा आहे. बऱ्याच वेळेला आपण पैसा वसूल पवन के नंबर देऊ त्यांचं सुद्धा वेलकम करूया. यावेळेला ऑन साईडला गेला चेंडू किकची जुनी आवश्यकता असेल. मला वाटलं प्रफुल्लने कॅच पकडली. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक पाटील 21 या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपल्याला जायचं आहे रॉकी ग्रुप चषकला. आज आमची पहिली मॅच आहे आणि रॉकी ग्रुप चषकचं आयोजन नियोजन खूप सुंदर असते. आपण आता तिथे गेल्यावर बघूया. पुढे बसू. आपली गाडी निघाली. काय मोबाईलला माहिती नाही मिळलं काय चांगलं नाही लागलं काय माझ्या लाव. आज कशी काय तू सुट्टी घेतली? सुट्टी त्याला गेलं काय गेलं झाला उद्या येईन का मग कंडवला सिद्धूबाई आला. काय म्हणताय जिंकतील का आपण आज? कॉल करी त्याला. अरे तो अख्खा दिवस व्हिडिओ कॉलच असतो. गाडी आली लक्षच नाही. सुमित अरे काल दाखव ब्लॉगर बघ. हे सुमित कवा येणार आहे? निघाला तो निघाला. कामावर जातोय नुसतं फक्त दाखव. ब्लॉगर कवा येतोय? कॅन्सल आता नाही आज तिसरा दिवस हा स्पर्धेचा. सुंदर आयोजन आहे रॉकी ग्रुपचे बघा. परंपरा मग राहुल भाऊ बोलला म्हणून आज आपली पहिली मॅच आहे, तर तुम्हाला काय वाटते आपला काय परफॉर्मन्स असेल? आणि आम्ही चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. सर्व मुलांना आज मोटिवेट करण्याचं काम आमचंच आहे. तुम्हाला कोणावर भरोसा आहे आपल्या टीम मध्ये? मला आज भरोसा जर सांगायचं गेलं तर एकच खेळाडू आमचा भरोशाचा साहिल किणी. त्यांनी चांगलं प्रदर्शन करावं. प्रफुल्ल तुम्हाला काय वाटते प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही? हो, नक्कीच असणार. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिगरे संघाचा प्रफुल्ल. त्याचा सध्याच्या घडीत फॉर्मला असणार. फॉर्म मध्ये आहे भाई. फॉर्म मध्ये साहिल किणी. आज किती चक्के बघायला भेटाल बघा भाईचे. कमीत कमी 3 षटकार तरी पाहायला मिळतील. आणि ब्रँड ऑफ तिगरे रतन पाटील, पंढरी फडके म्हणून प्रचलित असणारा. आज अंडरम बॉक्सची प्रॅक्टिस करतात. बॉक्सची मॅच आहे म्हणून रात्री. रातचे मी नाईटला ना भाई. रतन काय वाटतं तुम्हाला आज? प्लेइंग 11 मध्ये असणार की नाही तुम्ही? आपला अपकमिंग सुपरस्टार वरद पाटील, आज काय वाटते तुम्ही विठ्ठलवाडी सारखी बॉलिंग करणार की आज चांगला करण्याचा प्रयत्न करणार? चांगला करण्याचा प्रयत्न. विठ्ठलवाडीत काय झालं होतं तुम्हाला? काय स्वप्न पडेल? मला त्याने बॅटिंग करून फक्त 50 पाहिजे आणि मॅच जिंकून द्यावा पहिला. तरी 10 रन तरी काढील का? त्याच्या फुल विश्वासाचा 50 मारेल. आज फक्त घाबरला नाही पाहिजे. यावर आपले कॅप्टन त्याचं 5 रन आउट आहे. अतिशय खूप कष्ट करावे लागतात आणि जो आयोजन करतो ना त्यालाच माहिती आहे काय मेहनत करावी लागते. खूप सुंदर असं आयोजन म्हणावं लागेल रॉकी ग्रुप.
ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या मदतीतून आपल्या या स्पर्धेसाठी दादा छक्क्याला 100 रुपये लावेन. छक्क्याला 100. आर्थिक सहाय्य Batting येईल का? त्या ठिकाणी लाभलं गेलं. आणि स्पोर्ट्स यांच्या मदतीतून आली तर. बॅट्समनसाठी बॅट त्या ठिकाणी लाभलं गेले. टीम मॅनेजर आले. टीमचे प्रोप्रायटर आदरणीय किरणजी कारभारी रॉकी ग्रुप चषक 2026 आपण पाहतोय. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्या स्पॉन्सर्सने ज्या पद्धतीनं आपण पाहू शकतात आर्थिक सहाय्य या ठिकाणी घेतलं. क्रमदेव सर्व कारुष्य सर्वदा गणपती बाप्पाला वंदन करून, आई गायत्री मातेला वंदन करून, साईबाबांना वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. रॉकी ग्रुप चषकाचा हे अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाला आतुरता असते. पावसाळा संपल्यानंतर कधी डेट डिक्लेअर होते रॉकी ग्रुप चषकाची. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 1 जानेवारी ते 11 जानेवारी स्पर्धेचा कालावधी आपण पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये कोणता संघ अंतिम 10 मध्ये पोहोचेल याची चर्चा असते. सुरुज स्ट्रायकिंग वरती येतोय पहिल्या 3 शेड्यूल मध्ये. त्याने या ठिकाणी जितूला पाहिलं होतं स्ट्रायकिंग वरती. खेळाचा प्रयत्न झाला होता. वापर त्या ठिकाणी टॉस सरल्यानंतर, परंतु कर्णधाराने सांगितलं जो काही निर्णय आहे तो आम्ही स्वीकारू. शेवटचा बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चेस करतायत. लागला गेला. जितू खेळतोय 4 वरती. सध्या तरी स्ट्रायकिंग वरती रॉकी ग्रुप टीम कडून गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती साहिलला आपण पाहतोय. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. टप्पा सुद्धा चांगला आहे. या हंगामामध्ये सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली आहे. परंतु आता सिनियर लेवलचं क्रिकेट तुम्हाला खेळायचं एक मोठ्या स्टेजला तुम्हाला एक चांगला पंच द्यावा लागणार आहे. वेगवान चेंडू, परंतु त्याच पद्धतीनं बॅट्समॅन कडक होता आणि बरोबर लॉंग ऑफला मिळतोय जितूचा. दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज जितूने केलाय. या बॉलवरती सुद्धा फुल शॉट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला फिल्डर नाहीये, त्याचा फायदा मिळेल. बॅक टू बॅक पुरेपूर फायदा गोलंदाज जितू मैदानामध्ये घेतोय. 23 फलकावरती लागलाय. पुढचा बॉल, हा सुद्धा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रतीक त्याचे सुद्धा दाखवलंय. या बॉलवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स हवंय. रतन त्या ठिकाणी जज करतायत आणि अखेरकार या ठिकाणी जितूच्या खेळीला लागत असतात. अवधीमध्ये 5 बॉल तुम्हाला टाकायचे. या बॉलवरती समोर फटका. हा सुद्धा गॅप मध्ये चाललाय. फॅक्ट अँड फ्युरियस षटकार आलाय. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॉल लाईन इन लेंथ ऑफ जो करून फ्रंट रेड तो चांगल्या पद्धतीनं ठेवलाय. या बॉलवरती जरूर विकेट जाईल. मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती चामुंडा स्पोर्ट्स विराजन कुदत टीमला. आणि त्या सिच्युएशनला आज तो गोलंदाज होता ज्याने त्या 6 चेंडूंमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. तिची कमी वयामध्ये आपली छाप सोडतोय. मागील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची चर्चा करायला लावलंय. खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत वरदची सुद्धा आपण पाहिलंय. 59 फलकावरती लागल्यात. वरद दाखल झालाय स्लॉग ओव्हर मध्ये. जागे नको बरे जरा शफल कर मधीन घुस. रिंजन 11 केरवा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सवयत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे आपल्यासोबत शाबाश शाबाश. षटकारानंतर आलेला हा खणखणीत संस्कार पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोल्डन इरा काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं आतापर्यंत विशाल आणि दर्शनने. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट स्टार्ट. 25ला 0. फेकून दिले. सोने पे सुहागा. मॅक्सिमम काय फटकेबाजी सुरू आहे. बॅटिंग करत असताना स्वतःला संघाला डावाला सावरलं
आणि एनसीसी तिगरे शॉट वापर केला. 29 रनची आवश्यकता आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. डिलिव्हर शॉट त्या बाद आहे. नंतर एक सुद्धा आलेले 9 रन. वॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मॅच. पहिल्याच सामन्यापासून आपण पाहिलं तर वर्चस्व कोण गाजवेल याकडे लक्ष असेल. चित्त थरारक सामना. 6 बॉल आणि 9 वाईड आहे. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहिला तर मध्ये घुसून खेळ बस. 69 71 धावा झालेत. 3 बॉल 6. विजयाचा षटकार. सेकंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिच्युएशन नुसार खेळायची कला या कसं वाटलं तुम्हाला? आहे. बऱ्याच वेळेला आपण पैसा वसूल झाला. सुद्धा त्याच्या नावावर आहे. त्यामुळे एक अनुभवी फलंदाज होता. समोर बॉल मात्र यावेळेला डिलिव्हर्ड केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता. ही मेन आपणच होतो. ती आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण पाहतात. मॅन ऑफ द मॅच साहिल ठरताय काळ्यांच्या गजराने. त्याचं अभिनंदन करत असताना इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि साहिलला पहिली मॅन ऑफ द मॅच. त्याच्या चेहऱ्यावरची खुशी पहा. जेव्हा संघ विजयी होतो ना त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. धन्यवाद मयूरजी पाटील. असाही जास्त वेळ घेणार नाहीये. ज्या पद्धतीने सकाळचं सत्र होतं थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळालं आणि क्लायमेट चेंज झालं होतं. पहिल्याच सामन्यामध्ये एक थोडासा दडपण असतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही गेला पंडाऊनला त्यावेळेला काय मनामध्ये काबू चाललं होतं? बॅटला पूर्ण 30 बॉलवर दिसलं होतं आम्हाला. शेवटच्या मोमेंटला 6 बॉल 9ची मॅच आल्यानंतर विशाल थोडासा चाचपडत होता. परंतु त्यानंतर सचिन आला तर भरोसा होता. त्याने बॅटला बॉल आल्यावर रॉकी ग्रुप चषकाचा तू कौतुक कसं करशील तुझ्या मुखातून? चांगली टुर्नामेंट होती. आयोजन थँक्यू व्हेरी मच. साहिल मॅन ऑफ द मॅच. पहिला मॅच साहिल त्याने 21. चला मित्रांनो, आम्ही पहिली मॅच जिंकलेलो आहे. आता बघूया दुसरी मॅच कधी लागते आणि कोणासोबत लागते ते, आणि आज काय निकाल लागतो बघूया आपण. अजय टाकीला होड कानी काढली हो. कोणता खेळाडू प्रतिनिधित्व दाखवण्याकडे लक्ष दिलं असेल. त्याच बॉल समोर लॉक करण्याचा प्रयत्न, कल्पेशचे प्रयत्न आणि अपयशी ठरतील आणि बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफला. 6 धावांकरिता षटकार. स्कोर कार्ड झाला 21-21. पुन्हा एकदा झेल सुटल्याचे परिणाम आहे तो एक खणखणीत दर्जदार. पवन केने नंबर देऊ का? फोटो काय माझ्या सोबत होता तो. पवन केने अक्षय पवार सोबत दाखवला फोटो. अक्षय पवार माहितीये का? अक्षय पवार मला अक्षय पवार काल गेली तर खरं बोल. कसा म्हणजे रविवारी कोण आहे? ठीक आहे. हो युट्यूबला टाकू आपण. थांब ना कट झाला. कल्ला कोण ओढून गेली काय? तो कोणता गोलंदाज कसा बॉल मात्र फिरवतो. उलटाच बॉल होता. फटका तर छान आहे परंतु फिल्डरला निवडलंय आणि इथून जर आपण पाहिलं तर रिले थ्रो केला गेला होता. षटकार वाचवण्याच्या प्रयत्नात फिरकी केली आणि इथून जर आपण पाहिलं आहे या स्पर्धेला आकाश गावड या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा वेलकम करूया. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार केला गेलाय परंतु फिल्डरला निवडला. तब्बल 2 गडी बाद शेवटचा चेंडू असेल. चेंडूला
मात्र नेहमीच मार्केटमध्ये टिकून राहतील आणि तेच मात्र यावेळेला तो षटकार आल्यानंतर चांगला बॉल डिलिव्हर केला गेला. ऑन साईडला आपण पाहिला तर एक नंतर मेल स्मार्ट त्याचा प्रवास जर आपण पाहिला तर अप अँड डाऊनचा राहिला, परंतु आता तो पुन्हा एकदा कन्वर्ट करत असताना पाहायला मिळतो. नक्कीच त्या स्टोकवर जुन्या विण्याची आठवण करून दिलंय. चांगला फटका तर आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न केले गेले होते. पुन्हा फॅन्टास्टिक मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. 4-6चं समीकरण रफ अँड टफ. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, व्ही फॅक्टर मध्ये खेळलेत, परंतु इथे चुकीला माफ ची आवश्यकता. इथून मॅच फिनिश करेल जेएनमन वाढीव संघ. हो हो हो, डॉट बॉल इथून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न मनीषने केलाय. समुद्र किती दूर आहे. चला काय जयजी पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळेल. रील मास्टर्स म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि या एका धावेनिशी आखी मॅच घालून बला अख्खं 5 वाईट टाकीला ना आख्या मॅचची. परत पण पारी बॉल टाकली तू. शेवटचा बॉल मला वाटलं प्रफुल्ल कॅच पकडली. चला तर मित्रांनो, सुंदर सामना झाला आमचा शेवटचा आणि 1 बॉल 1ला आम्ही हरलो. आणि आता आपला व्लॉग इथे संपवूया. आपल्या व्लॉगला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.